कांदा बीजोत्पादनात शेतकऱ्याची फसवणूक, चिकटा आणि बियाणे न भरण्यामागचे हे आहे कारण. 100% रिझल्ट. नमस्कार दोस्तो, कल्पना करा तुम्ही 4 महिने रात्रंदिवस एका पिकासाठी मेहनत घेतली आहे. हजारो रुपये खत आणि औषधावर खर्च केले. पीक फ्लोरात आहे, सगळं काही ठीक चाललंय. असं वाटत असतानाच अचानक हवामान बदलतं आणि तुमच्या डोळ्यात देखत तुमच्या सोन्यासारखा प्लॉट काळा पडू लागतो. फुलांमध्ये दाणेच भरत नाहीत. हे दुःस्वप्न नाही, तर आज महाराष्ट्रातील हजारो कांदा बीजोत्पादक शेतकऱ्यांची वास्तविकता आहे. ज्याला आपण सामान्य भाषेत चिकटा म्हणतो, तो प्रत्यक्षात एक असा सायलेंट किलर आहे जो तुमचं 80% उत्पादन खाऊन टाकू शकतो. पण थांबा, काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की बाजारात मिळणारी 90% औषधी या स्टेजला मारून तुम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहात? होय, तुम्ही बरोबर ऐकलं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डीप डाईव्ह करणार आहोत कांदा बीजोत्पादनाच्या त्या समस्येवर, जिथे शेतकरी सर्वात जास्त चुका करतात. आपण पाहणार आहोत की मधमाशी म्हणजे हनी बी आणि औषध यांचा समतोल कसा साधायचा आणि दाणे वजनी भरण्यासाठी सायंटिफिक उपाय काय आहे. नमस्कार, मी आहे सखाराम राठोड आणि तुम्ही पाहत आहात शिवम कृषी टेक. चला मुळापासून समजून घेऊया द विलन, त्याच्यामध्ये थ्रिप्स आणि हवामान. द अनालिसिस. सर्वात आधी शत्रूला ओळखणे गरजेचे आहे. ज्याला आपण चिकटा म्हणतो तो नक्की काय आहे. जेव्हा ढगाळ वातावरण तयार होतं, क्लाउड वेदर आणि हवेत आर्द्रता वाढते, तेव्हा थ्रिप्स त्याबासी म्हणजेच फुल किड्याचा उद्रेक होतो. हे कीटक काय करतात? हे सरळ पानावर किंवा फुलाच्या देठावर हल्ला करत नाहीत. ते लपतात फुलांच्या पाकळ्यामध्ये आणि दांड्याच्या बेचक्यात. हे कीटक पानाच्या पृष्ठभाग खरडतात आणि त्यातून निघणारा रस पितात. यामुळे 2 गोष्टी होतात. फोटोसिंथेसिस थांबते. पानाचा हिरवा भाग नष्ट झाल्यामुळे अन्न तयार होण्याची प्रक्रिया थांबते. बुरशीचा शिरकाव. जिथे जखम झाली आहे तिथे टेम्प्लियम किंवा पर्पल ब्लॉच ची बुरशी घुसते आणि मान मोडते. त्याला आपण स्टॉक बेंडिंग. पण दोस्तो, खरा प्रॉब्लेम हा नाहीये. खरा प्रॉब्लेम आहे टायमिंग. हा हल्ला बरोबर तेव्हाच होतो जेव्हा पीक फ्लॉवरिंग स्टेज मध्ये असतं. आणि इथे शेतकरी एक अशी चूक करतात जी त्यांना लाखो रुपयांना पडते. ती चूक काय? चला पाहूया चॅप्टर 2 मध्ये. द ट्रॅप, मधमाशी आणि चुकीची फवारणी. द कॉन्फ्लिक्ट. कांदा हे क्रॉस पॉलिनेटेड पीक आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर कांद्याच्या फुलात नर आणि मादी भाग असतात, पण फलन म्हणजे फर्टिलायझेशन होण्यासाठी एका फुलावरचे परागकण दुसऱ्या फुलावर जावे लागतात. आणि हे काम कोण करतं? मधमाशी. निसर्गाचा हा छोटा इंजिनियर मधमाशी. आता लक्ष देऊन ऐका. जेव्हा शेतकरी प्लॉटवर चिकटा पाहतो तेव्हा तो घाबरतो. तो दुकानात जातो आणि सर्वात कडक हेवी औषध मागतो. दुकानदार त्याला इमिडा क्लोरोपिड किंवा सायपरमेथ्रिन तसंच प्रोफिनोफॉल देतो. शेतकरी आनंदाने हे औषध फवारतो. चिकटा मरतो का? कदाचित हो, पण त्याच्यासोबत तुमच्या प्लॉटवर येणाऱ्या मधमाशी सुद्धा मरते किंवा वासाने प्लॉटवर येत नाही. रिझल्ट? परागकण ट्रान्सफर होत नाहीत, फुलं तशीच राहतात आणि शेवटी वाळून जातात. बोंडात दाणेच भरत नाहीत, म्हणजे सीडचं सेटिंग फेल होऊन जाते. शेतकरी विचार करतो, मी तर एवढं महागडं औषध मारलं तरी दाणे पोचट का राहिले? कारण तुमच्या मित्रालाच मारून टाकलं. मग उपाय काय? चिकटा पण घालवायचा आहे आणि मधमाशी पण वाचवायची आहे. हे शक्य आहे का? होय,
हे शक्य आहे जर आपण विज्ञानाचा वापर केला तर. आता भाग 4 मध्ये पाहूया द सोल्युशन. 100% रामबाण स्प्रे शेड्यूल जे आपण द मास्टर प्लॅन मध्ये वापरत असतो. आता वही आणि पेन घ्या, कारण मी तुम्हाला तो फॉर्म्युला सांगणार आहे जो आम्ही शिवम कृषीटेक ढोकसाळ मध्ये आमच्या अनुभवी शेतकऱ्यांना देतो. हा उपाय 2 टप्प्यात असते. याच्यामध्ये आपण स्टेप 1 मध्ये पाहूया चिकटा कंट्रोल बी फ्रेंडली वे. जर तुमचा प्लॉट 50 ते 80% फ्लोरात असेल तर आपल्याला मधमाशी मित्र म्हणजे बी फ्रेंडली कीटकनाशके वापरावी लागतील. त्याच्यामध्ये औषध जर पाहायचं झालं तर स्पायनेटिव्ह रम 11.7% SC. त्याच्यामध्ये उदाहरण पाहायचं झालं तर डेलिगेट किंवा रॅपिड. का हे ग्रीन केमिस्ट्री औषध आहे. हे थ्रिप्सला जबरदस्त कंट्रोल करतं, पण मधमाशासाठी तुलनेने सुरक्षित आहे. जर संध्याकाळी फवारले तर त्याचं प्रमाण आहे 180 मिली प्रति एकर किंवा 15 लिटर पंपाला 15 ते 18 मिली. आता पर्याय जर बजेट कमी असेल तर पिप्रोनिल 5% SC, उदाहरणार्थ रिजन किंवा क्लोनिकॉमिडो. पण हे फक्त आणि फक्त सायंकाळी 5 नंतरच फवारायचे आहे जेव्हा मधमाशा घरी गेलेल्या असतात, कारण मधमाशा संध्याकाळी त्याला परत प्लॉटवरून परत चालल्या जातात. महत्वाची टीप, कोणतीही फवारणी सकाळी करायची नाही. सकाळी 8 ते 4 मधमाशा कामावर असतात. फवारणी नेहमी सायंकाळी 5 नंतरच करा. स्टेप 2 बुरशीनाशकाची जोड. द शिल्ड फक्त कीटकनाशक चालणार नाही. देठ काळा पडू नये म्हणून औषध याच्यामध्ये बुरशीनाशक जर घ्यायचं तर ट्युबिकोनाझोल प्लस ट्रायफ्लॉक्सीस्ट्रेबिन म्हणजे उदाहरणार्थ नेटिव्ह किंवा साधे मॅनकोजेब M45 हे देठामध्ये ताकद ठेवेल आणि मान मोडू देणार नाही. भाग 5 मध्ये पाहूया दाणे भरण्यासाठी न्यूट्रिशन. द बूस्टर डोस. चिकटा गेला, आता दाणे वजनदार कसे करायचे. जर बियाणे पोचट राहिले तर उगवण क्षमता म्हणजेच जर्मिनेशन रेट हे कमी होते आणि मार्केटमध्ये भाव मिळत नाही. यासाठी आपल्याला पिकाला बिल्डिंग मटेरियल द्यावं लागेल. त्याच्यामध्ये नंबर 1 बोरॉन 20%. हे ब्रह्मास्त्र आहे. बोरॉन शिवाय परागी भवन यशस्वी होत नाही. हे परागनलिका म्हणजे पोलन ट्यूब तयार करण्यास मदत करते. याचं जर प्रमाण पाहायचं झालं तर 1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी. त्याच्यानंतर नंबर 2 05234 MKP किंवा 0050 SOP. फ्लोरा स्टेजला नत्राची म्हणजे नायट्रोजनची गरज नसते. आता गरज आहे फॉस्फरस आणि पोटॅशची. जर दाणे भरण्याची सुरुवात असेल तर 05234 5 ग्रॅम प्रति लिटर. जर दाणे भरले असतील आणि पक्व होत असतील तर वजनासाठी 0050 5 ग्रॅम प्रति लिटर. नंबर 3 संजीवके म्हणजे PGR प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. जर प्लॉट खूपच स्ट्रेस मध्ये असेल तर अमिनो ऍसिड किंवा सीड एक्स्ट्रॅक्ट उदाहरणार्थ सागरिका किंवा इसाबियन वापरा. हे टॉनिकचं काम करेल. 100% रिझल्ट देणारा कॉम्बो एका पंपासाठी म्हणजेच 15 लिटरच्या पंपासाठी मी तुम्हाला कीटकनाशकाचं नाव सांगतोय. स्पायनेटोरम 15 मिली किंवा पिप्रोनिल 30 मिली आणि सोबत बुरशीनाशक जसे की नेटिव्ह 10 ग्रॅम किंवा कस्टोडिया 20 मिली. त्याच्यामध्ये खत टाकायचे आपल्याला 05234 80 ते 100 ग्रॅम आणि मायक्रोन्यूटन म्हणून बोरॉन हे 20 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाला वापरायचं आहे. सोबतच एक चांगल्या क्वालिटीचं सिलिकॉन आधारित 5 मिली अत्यावश्यक, कारण कांद्याची पाने गुळगुळीत असतात आणि औषध चिकटण्यासाठी हे गरजेचं आहे. दोस्तो, शेती हा जुगार नाहीये, हे शास्त्र आहे. जेव्हा आपण समस्येचे मूळ कारण समजतो तेव्हा समजून घेतो की थ्रिप्स कधी येतात आणि मधमाशी का वाचवली पाहिजे, तेव्हा यशाला कोणीही रोखू शकत नाही. कांदा बीजोत्पादन हे संयमाचे काम आहे. चुकीच्या सल्ल्याने हजारो रुपये वाया घालू नका. वर मी जे आता सांगितलंय ते शेड्यूल वापरा, पण लक्षात ठेवा
फवारणी सायंकाळीच करा. जर तुम्हाला तुमच्या प्लॉट बद्दल काही विशिष्ट शंका असतील किंवा ही औषधे खात्रीशीर हवी असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. पत्ता आहे शिवम कृषीटेक, मंठा, लोणार रोड, ढोकसाळ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा. आणि हो, शिवम कृषीटेक युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून असेच नवीन नवीन माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.